नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, DMR तर्फे एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये विविध प्रकारची पदे तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहेत. ती पदे कोणती असणार आहेत, त्यासाठी तुम्हाला पगार किती भेटणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, बाकीच्या अटी शर्ती काय असणार आहेत, या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तर DMR तर्फे ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर आजचा हा व्हिडिओ या संदर्भात हा संपूर्ण डिटेल असणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक देखील करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर देखील करा. तर चला तर व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू. तर पहा मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय, मुंबई हे विभाग आहे आणि DMR तर्फे ही जाहिरात इथे असणार आहे. आता याच्यामध्ये हे जे ठिकाण असणार आहे बघा, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत ही इथे तुमची पोस्टिंग वगैरे या गोष्टी तुम्हाला इथे असणार आहे. आणि ही जी पदभरती आहे ही सरळ सेवेमार्फत तुमची पदभरती करून घेतली जाणार आहे आणि याच्यात गट ड ची सर्व पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी पदभरती असणार आहे 2025 साठी. चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजेच गट ड ची सर्व पदे तुम्हाला या जाहिरातीमध्ये पाहण्यासाठी मिळणार आहेत. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारची सर्व नोटिफिकेशन असणार आहे. याची जी PDF आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे. सर्वात अगोदर यांनी जाहिरातीमध्ये तारखा वगैरे दिलेल्या आहेत. तर त्या तारखा कोणत्या आहेत, त्या आपण सर्वात अगोदर पाहून घेऊ. तर बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक जो असणार आहे 22/10/2025 पासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करू शकता आणि शेवटची तारीख असणार आहे 12 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो. आणि परत परीक्षा शुल्क भरण्याची पण तारीख जी असणार आहे ती 12च असणार आहे, 12 नोव्हेंबर. त्यानंतर बघा, परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक जो असेल परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर तुम्हाला ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे तुम्हाला याची नोटिफिकेशन भेटून जाईल. परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर तुम्हाला याचं हॉल तिकीट भेटणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट कोणती आहे तर बघा, ही वेबसाईट असणार आहे इथे www.vmgmceducation.in ही वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारची बघा मित्रांनो ही माहिती इथे असणार आहे. तर या तारखा वगैरे होत्या. त्याच्यानंतर आता आपण सर्वात अगोदर पदे पाहून घेऊ की कोणती पदे इथे भरली जाणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, बघा ही अशा प्रकारची पदे असणार. ही सर्व पदे जे असणार आहेत गट ड ची म्हणजे चतुर्थ श्रेणी संवर्गातील ही सर्व पदे इथे असणार आहेत. आणि ही पदे तुमची भरली जाणार आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत तुमची ही पदे इथे भरली जाणार आहेत. तर वेगवेगळी 13 प्रकारची पदे असणार आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण सर्व पदे एक एक करून इथे पाहून घेऊ. पहिल्या क्रमांकाचं पद आहे कक्ष सेवकचं हे पद असणार आहे मित्रांनो. आणि या पदासाठी ज्या रिक्त जागा आहेत त्या सर्वात जास्त या जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर 123 जागा या कक्ष सेवक या पदासाठी ते असणार आहे. आणि पदाचं वेतन श्रेणी जे असणार आहे बघा, एक हे पेमेंट स्केल असणार आहे. पेमेंट बॉन्ड जो आहे तो आहे 15,000 रुपयापासून 47,600 रुपये एवढा असा पगार तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि हा जो पगार आहे सर्व पदांसाठी ते तुम्हाला सारखाच पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर बघा, दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे बाह्य रुग्ण विभाग सेवकचं हे पद आहे. इथे 9 जागा भरल्या जात आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं पद आहे शिपाईचं पद आहे आणि या शिपाई पदासाठी 3 जागा या रिक्त आहेत. माळीसाठी 1 जागा इथे रिक्त आहे. पंप सहवर्तीसाठी 1 जागा आहे. क्षेत्रयंत्र सेवकसाठी परत 1च जागा इथे असणार आहे. प्रयोगशाळा सेवकसाठी 2 जागा रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी 2 जागा आहेत. रुग्णपट वाहकसाठी 1 जागा आहे. सहाय्यक स्वयंपाकीसाठी तुम्हाला इथे 3 जागा असणार आहे. परिचारिका जेवण विभाग सेवकसाठी 3 जागा इथे तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर आहे भंडार सेवकसाठी बघा 2 जागा रिक्त आहेत. आणि शेवटी पोस्टमॉर्टम रूम परिचर जो आहे या संवर्गासाठी 2 जागा इथे रिक्त असणार आहेत. तर अशा प्रकारे एकूण ज्या इथे पदे भरून घेतली जात आहेत 153 जागासाठी जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 153 जागा इथे भरून घेतल्या जाणार आहेत. आणि सर्वात जास्त जागा आहे आपल्या कक्ष सेवक या पदासाठी तुम्हाला ते असणार आहेत. जवळपास 123 जागा फक्त कक्ष सेवक या पदाच्या इथे असणार. तर अशा प्रकारची ते जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सोलापूर अंतर्गत तुमची इथे पदे भरून घेतली
जाणार आहेत आणि DMRची सर्वात मोठी जाहिरात इथे तुमच्यासाठी परत एकदा आलेली आहे. तर त्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे सर्व पदांसाठी तुम्हाला फक्त इथे 10वी पासवर तुम्ही अर्ज करू शकता. फक्त तुम्हाला इथे 10वी पास इथे लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर फक्त 10वी पासवर तुम्ही हा अर्ज इथे करू शकता. दुसरी कुठल्याही प्रकारची तुम्हाला इथे अट वगैरे काही नाही. फक्त 10वी पास ज्या विद्यार्थ्यांकडे आहे, ते विद्यार्थी ते सरळ पद्धतीने इथे अर्ज करू शकतो. तर ही होती शैक्षणिक अर्हता या पदाबद्दल. तर सर्व पदासाठी 10वी झालेला विद्यार्थी ते अर्ज करू शकणार आहे. आणि ही होती अशा प्रकारची पदे. ही सर्व पदे तुम्हाला व्यवस्थितपणे पाहून घ्यायची आहेत पी-डी-एफमध्ये परत एकदा. त्याच्यानंतर बघा इथे अशा प्रकारचे महत्त्वाची काही माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघा प्रमाणपत्रे कोणती कोणती लागणार आहेत. तर बघा उमेदवाराने रुजू होताना खालील मूळ वैध प्रमाणपत्राच्या प्रती पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने सदरील प्रमाणपत्राच्या साक्षांकित सत्यप्रती प्रती देखील सादर करणे आवश्यक असणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा राष्ट्रीयत्वाचा पुरावा म्हणजे त्याच्यामध्ये आपलं राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र असेल किंवा शाळा सोडण्याचा दाखला असेल किंवा पारपत्र याचा तुम्हाला इथे झेरॉक्स वगैरे जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट येतो तुम्हाला लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वयाचा पुरावा बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र लावायचं आहे. जन्म दाखला लावायचा आहे. म्हणजे याच्यापैकी कुठला तरी एक तुम्हाला दाखला इथे लावावा लागणार आहे. त्याच्यानंतर बघा वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र इथे तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. घटनात्मक आरक्षण असेल तर तुम्हाला इथे लावायचं आहे. त्याच्यामध्ये जातीचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे. जात पडताळणी तुम्हाला इथे जोडून घ्यायचं आहे. हे कंपल्सरी असणार आहे मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे जात पडताळणीचा दाखला नाही, तर बघा तुम्हाला इथे तुमच्या पोस्टिंगवर रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला इथे हा प्रमाणपत्र इथे जोडून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये सबमिट करून घ्यायचं आहे. तुम्हाला याच्यासाठी 6 महिन्याचा कालावधी इथे भेटणार आहे. तुमची जॉइनिंग झाल्यानंतर तुम्हाला हे जो इथे जोडून घ्यायचा आहे कंपल्सरी असणार आहे. त्याच्यानंतर बघा नॉन क्रिमिलेअर इथे लागणारच आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही विजा, भजब, भजक या सर्व प्रयोगासाठी तुम्हाला इथे ते लागणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेले पात्रता प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. समांतर आरक्षणामध्ये तुमचं कुठलं आरक्षण आहे त्याचे तुम्हाला इथे जोडून घ्यायचे आहेत प्रमाणपत्र. जर तुम्ही आत्महत्या केल्या शेतकऱ्याचे पाल्य असाल तर तो तुम्हाला ते प्रमाणपत्र जोडायचं आहे. आणि बाकीचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. जर तुम्ही कुठल्या सेवेत कार्यरत असेल तर तुम्हाला तिथून जर सोडायचं असेल तर तुम्हाला ते ना हरकत प्रमाणपत्र ते सादर करावं लागणार आहे. स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य जर असाल तर तुम्हाला वयोमर्यादेत शिथिलता हवी असल्यास स्वातंत्र्य सैनिकांकडून तसे प्रमाणपत्र सादर करून घ्यायचं. जर तुमची एज लिमिट जास्त झाली असेल आणि तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तरी तुम्ही ते प्रमाणपत्रावरून तुम्ही याचा फायदा नक्की घेऊ शकता. त्याच्यानंतर अजून तुमच्यावर काही गैरप्रकार झालेला आहे, कार्यवाही झाली आहे, तर त्याबद्दलची तुम्हाला ती माहिती खाली सांगितलेली आहे. तुम्हाला परीक्षा केंद्रावर काही अडचणी असतील तर तुम्हाला या अधिकाऱ्याशी ते संपर्क साधायचा आहे. त्यानंतर बघा अजून अजून सर्व महत्त्वाची इथे माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पुरवलेली आहे. अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारे असणार आहे? तर तुम्हाला ते अर्ज जो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ते अर्ज भरून घ्यायचा आहे. अर्धवट अर्धवट भरलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. फॉर्म सबमिट होईपर्यंत फीस भरेपर्यंत तुमचा इथे अर्ज सबमिट केला जाणार आहे. जोपर्यंत तुम्ही फीस भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा सबमिट केला जाणार नाही. त्याचप्रमाणे फीस वगैरे व्यवस्थितपणे इथे भरून फॉर्म व्यवस्थित पूर्ण करून घ्यायचा आहे. मग पोस्टाने किंवा कुरिअरने हस्तपोच अर्ज विचारात घेतला जाणार नाही. फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्याच्यानंतर उमेदवार प्रवेशपत्रे फक्त परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी असून याचा अर्थ असा नाही की उमेदवार हा निवड प्रक्रियेसाठी पात्र आहे. आता हॉल तिकीट हे तुम्हाला फक्त परीक्षा देण्यासाठी आहे, ना की तुम्हाला इथे डायरेक्ट तुम्ही त्या पदासाठी पात्र आहात त्याच्यासाठी अशा प्रकारचे इथे काही म्हणलेलं नाही. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी उमेदवाराचे घोषणापत्र काळजीपूर्वक वाचन केले पाहिजे. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेले घोषणापत्र काळजीपूर्वक वाचूनच संमती दिली पाहिजे.
आता त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षेसाठी एक परीक्षा शुल्क किती असणार आहे? तर सर्वात महत्त्वाची माहिती बघा, खुल्या प्रवर्ग जो आहे, खुला प्रवर्ग त्या विद्यार्थ्यासाठी इथे ₹1000 परीक्षा फीस ही इथे लागत आहे. रुपये 1000 मात्र. ₹1000 ची फीस खुल्या प्रवर्गासाठी इथे परीक्षा शुल्क असणार आहे. आणि त्यानंतर बघा, मागास प्रवर्ग असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील किंवा अनाथ असेल किंवा दिव्यांग उमेदवार जर असेल, त्यासाठी इथे ₹900 ही अर्ज फीस इथे लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक जर असतील, तर यांना कुठल्याही प्रकारची फीस ते विद्यार्थी मित्रांनो घेतली जाणार नाही. आणि ही जी फीस आहे ही नॉन रिफंडेबल असणार आहे, म्हणजे तुम्हाला ती कुठल्याही पद्धतीत वापस केली जाणार नाही. परीक्षा शुल्क हे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे. बघा अजून, उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर केला, परंतु ऑनलाईन परीक्षा शुल्क न भरल्यास अर्ज फेटाळला जाईल. तुम्हाला आता सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुम्ही अर्ज भरून फीस पे करत नाही, तोपर्यंत तुमचा अर्ज इथे स्वीकारला जाणार नाही. तर तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि शेवटची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फीस पे करावी लागते. तर एवढी सगळी प्रोसेस तुम्हाला झाल्यानंतरच तुमचा अर्ज इथे सबमिट केला जाणार आहे. परीक्षा शुल्क भरल्याबाबतचे ऑनलाईन चलना म्हणजे तुमची पावती जी असणार आहे, ही तुम्हाला इथे काढून तुमच्यासोबत एक ठेवायची आहे. आणि ते कागदपत्र पडताळच्या वेळेस तुम्हाला इथे कामात येणार आहे. तर तुम्हाला ह्या पण गोष्टी इथे ठेवायच्या आहेत सोबत. आणखी काही भरपूर इथे माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे असणार आहे. आता अर्ज सादर करताना तुम्हाला तुमच्या आवडीचे परीक्षा केंद्र तुम्हाला सबमिट करावं लागते. 3 परीक्षा केंद्र तुम्हाला इथे रेफरन्स द्यावा लागत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला पहिले रेफरन्स तुम्हाला कुठे सोपं पडतं, दुसरं कोणतं टाकणार आहे तुम्ही, तिसरं कोणतं, या तिन्हीपैकीच तुम्हाला इथे एक प्रिफरन्स तुम्हाला परीक्षेसाठी अलॉट केलं जातं. म्हणजे तुम्ही इथे जे 3 सेंटर तुम्ही निवडले, त्याच 3 सेंटरवरच तुम्ही इथे पेपर देऊ शकता. त्या प्रकारे तुम्हाला इथे 3 सेंटर अर्ज करते वेळेस निवडून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा, ही जी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही तुम्हाला इथे असणार आहे. म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न ऑप्शनल परीक्षा तुमची असणार आहे. एकूण तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला 2 गुण म्हणजे जवळपास तुमची 200 मार्क्सची परीक्षा मित्रांनो असणार आहे. 200 गुणांची परीक्षा तुमची ही असणार आहे इथे. आता त्याच्यामध्ये यांनी डिस्ट्रिब्युशन पण केलेलं आहे, की कोणत्या विषयासाठी किती मार्क्स इथे असणार आहे. बघा, गट ची सर्व पदे असणार आहेत. उमेदवारांची निवड करताना त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा प्रकारचे विषय इथे असणार आहेत. या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. आता प्रत्येक मराठीसाठी 50 गुण, इंग्रजीसाठी 50 गुण, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी या प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 50-50 गुण इथे असणार आहेत. अशी एकूण 200 गुणांची तुमची परीक्षा असणार आहे. आता बघा, या परीक्षा गुणाच्या तुम्हाला किमान 45% गुण मिळवणे कंपल्सरी असणार आहे. म्हणजे तुम्ही तेव्हाच इथे मेरिट लिस्टसाठी किंवा सिलेक्शनसाठी तुम्हाला ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे 200 पैकी तुम्हाला कमीत कमी 90 मार्क जे असणार आहेत, ते तुम्हाला इथे घ्यावे लागणार आहेत. तर तुमचा इथे विचार मेरिट लिस्टसाठी किंवा निवड यादीसाठी तुमचा इथे विचार केला जाईल. तर तुम्हाला कमीत कमी 45% इथे गुण या परीक्षेमध्ये घ्यायचे असणार आहे. त्याच्यानंतर बघा, गट ड संवर्गातील सुरक्षा रक्षक, पहारेकरी व चौकीदार या पदासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या पोलीस भरती नियमाप्रमाणे पुरुष उमेदवारांची उंची किमान 165 सेंटीमीटर व छाती 79 ते 84 सेंटीमीटर असावी लागणार आहे पुरुषासाठी. आणि महिलांसाठी उमेदवारांची किमान उंची 155 सेंटीमीटर असावी लागणार आहे. तर अशा प्रकारची ही एक थोडक्यात इथे अट असणार आहे. गट ड संवर्गामध्ये सुरक्षा रक्षक, पहारेकरी आणि चौकीदार या पदासाठी ही असणार आहे. तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला इथे एज लिमिट आहे बघा. ओपन साठी 38 वर्षीय असणार आहे. SC ST साठी 43 वर्ष आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 45 वर्ष. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी असणार आहे 45 वर्ष. अनाथसाठी आहे 43 वर्ष. माजी सैनिक असेल तर 45 वर्ष. अंशकाली उमेदवार 46 वर्ष. स्पोर्ट्स पर्सन साठी 43 वर्ष. अशा प्रकारची एज लिमिट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर बघा, अजून बघू शकता काही जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र कोणाला लागणार आहे, पदवीधर उमेदवारांसाठी आरक्षण काय आहे.
अनाथ विद्यार्थ्यांसाठी आरक्षण कशा प्रकारे असेल, दिव्यांग आरक्षण या सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्ही इथे PDF मध्ये एकदा व्यवस्थितपणे नक्की पाहून घ्यायचं. PDFची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला इथे या जाहिरातीमध्ये पुरवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारची सर्व माहिती होती. अर्ज सादर करण्याचा शेवटचा जो दिनांक आहे, तर 12 नोव्हेंबर ही अर्ज करण्यासाठी शेवटचा दिनांक असणार आहे. तर या तारखेमध्ये तुम्हाला अर्ज भरून घ्यायचा आहे. हॉल तिकीट परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे तुम्हाला कळवण्यात येईल. आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटचा वापर इथे करायचा आहे. तर वेबसाईटची लिंक पण तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवली जाईल. तर अशा प्रकारची बघा विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आहे. DMR तर्फे ही नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे नक्की अर्ज करायचा आहे. फक्त 10वी पासवर तुम्ही इथे हा अर्ज इथे करू शकता. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक देखील करा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.